हाय, मी नेहा. आज आपण मस्त छान अशी डाळबट्टी बनवणार आहे. हे बघा, मस्त मी 2 झाकण अशी डाळ घेतलेली, म्हणजे 1 प्लेटभर डाळ घेतलेली, ती धुवून घेतलेली, ती कुकरमध्ये टाकली. त्यामध्ये लागेल तितकं पाणी टाकलं आणि थोडीशी तेलाची धार टाकली. म्हटलं ओतूनही जायला पाहिजे कुकरमधनं, त्याच्यामुळं टाकलं होतं. त्यानंतर 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये अजून अर्धी वाटी रवा घेतला, त्यामध्ये अजून बडीशोप टाकली, जिरं टाकलं, ओवा टाकला, त्यानंतर तिळी पण टाकली थोडी, आणि आपलं मीठ टाकलं चवीनुसार, जराशी हळद टाकली आणि खायचा सोडा टाकला, थोडं तेल पण टाकलं. ते चांगलं असं कालवून घेतलं, कोरडंच कालवून घेतलं. ते कालवल्यानंतर पाणी टाकून मस्त पीठ मळून घ्यायचं. मऊ असं पीठ मळायचं, जास्त निबर पण पीठ नाही मळायचं. पीठ मळून घेतलं एकदम मस्त छान असं. पीठ भिजलं पण होतं. त्यामध्ये लगेच मी इडलीची कढईमध्येच करते बट्ट्या, त्याच्यामुळं मी इडलीच्या भांड्याला मस्त तेल लावून घेतलं होतं, पाणी ठेवलेलं होतं. त्यापर्यंत लगेच मी नाही का छोटे छोटे गोळे करायचे, त्याच्यामध्ये वाटीसारखं करायचं आणि त्यामध्ये थोडंसं तेल लावून टाकायचं, म्हणजे एकदम असे नरम येतात आपल्या बट्ट्या, एकदम असे नरम येतात. त्यासाठी मस्त असे छोटे छोटे करायचे, जास्त दाबून नाही करायचे, आल्लादच करायचे, कारण की निब्बर केल्यानंतर आहे ना ते फुगत नाही. मी करते त्या पद्धतीने करून घ्यायचे. ते छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि ते पूर्ण असे गोळे मी करून घेतले, ते सगळेचे सगळे. ते गोळे झाल्यानंतर आहे ना मी लगेच ना आपलं पाणी वगैरे ठेवलेलं होतं ना, ते उकळून आलं होतं पाणी, त्याच्यावरचं झाकण वगैरे काढून घेतलं आणि ते बघितलं तर खूप उकळलेलं होतं पाणी. त्याच्यामध्ये ते आपण इडलीचे भांडे ठेवले, त्यामध्ये आपले हे केलेले गोळे ते ठेवून द्यायचे पिठाचे, आणि थोडे दाबून आणि मग ठेवायचे, म्हणजे एकदम मस्त फुगतावरती. फुल गॅस करून ठेवलेला होता आणि काही 20-1 मिनिटांनी खूप मस्त फुगलेले होते. ते काढून घेतले मी सगळेचे सगळे चिमट्याच्या साहाय्याने, आणि खूप मस्त असे फुगलेले पण होते. लगेच डाळ पण शिजलेली होती आपली. लगेच म्हटलं चला डाळ करून घेऊ. तेल टाकलं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकली, लसूण कढीपत्ता टाकून घेतला आणि लगेच कांदा टाकला. कांदा करपला, त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि धने पावडर आणि हळद टाकून घेतली मस्त. त्यामध्ये टमाटर पण टाकून घेतलं. टमाटर मस्त शिजत आलं, मग मीठ टाकलं आणि त्यामध्ये डाळ टाकून घेतली. खूप अशी मस्त उकळी आल्यानंतर मी कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकून घेतली. ती खूप छान अशी डाळ झाली ती. इकडं म्हटलं बटाट्याची चटणी पण करून घेऊ, कारण की आमच्या इथं डाळबट्टी बनवली काहीतरी तोंडी लावायला लागतं चटणी वगैरे, त्याच्यासाठी मस्त बटाट्याची चटणी केली. कांदा वगैरे टाकून घेतला होता आणि हिरवी मिरची आणि लसूण दळून काढला होता, ते टाकलं होतं आणि मस्त बारीक बटाटे चिरून टाकले त्याच्यामध्ये. खूप अशी मस्त साधी अशी बटाट्याची चटणी केली ती. लगेच मी कढई ठेवली दुसरीकडं, छोटी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेतलं तळायला. तेल गरम होईल. कोणी आहे ना ही मोठे मोठे रोडगे आहे ना, ते तसेच आहारमध्ये पण भाजता आणि काही जण तळून घेता. मी तळूनच आवडतं आम्हाला खायला, त्याच्यामुळं मग आम्ही मस्त छोटे छोटे पीस करून आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आणि खूप मस्त असे लालसर होऊ द्यायचे, तळायचे, मस्त लाल होईल तळायचे. असे ब्राऊन दिसायला लागले ना तर मग काढून घ्यायचे. ते खूप मस्त असे फुल गॅसवरतीच तळत होती, कारण की कमी गॅसवरती तळल्यानंतर आहे ना खूप असे तेल ओढून घेता, खूप तेलकट होतं ते. तळल्यानंतर मस्त काढून घेतले ते. तशा प्रकारे मी सगळे तळून घेतले, जेवढे केलेले होते तेवढे तळून घेतले फुल गॅसवरतीच. खूप असे मस्त कडक झालेले होते आणि इकडं बटाट्याची चटणी पण झाली, ती कोथिंबीर वगैरे टाकून घेतली त्याच्यावरती आणि खूप मस्त शिजली होती बटाट्याची चटणी. इकडं बट्ट्या पण सगळ्या झाल्या होत्या माझ्या, तळून झालेल्या होत्या. आणि हे बघा किती मस्त छान असं चुरून मस्त खाल्लं आम्ही. खूप भारी लागत होती डाळबट्टी. तुम्हाला आमची डाळबट्टीची रेसिपी आवडली असेल ना, लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये छान रेसिपी बरोबर.